नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेमचा आजचा एपिसोड खूप जास्ती मजेशीर असणार आहे. आजचा एपिसोड इंटरेस्टिंग आहे. आजच्या एपिसोडमध्ये काव्या, पार्थ आणि जीवा आणि नंदिनीचे जे सीन आहेत, ते आपल्याला बघायला फार आवडतील. तर चला आजच्या एपिसोडची सुरुवात करूया. एपिसोडची सुरुवात होत आहे जेव्हा आपली वसुहत्या नंदिनीला रागवत आहे, तिच्यावर ओरडत आहे. कारण नंदिनी गिफ्ट देत आहे, की माझ्या म्हणजे आईने तुम्हाला गिफ्ट पाठवले वगैरे. तर ती वसुहत्याला गिफ्ट देते, परंतु वसुहत्या असं गिफ्ट बाजूला फेकते आणि म्हणते, की "तुला काही लाज वाटते का?" वगैरे, वगैरे. "तुझ्या जागी जर एखादी असती तर जीव दिला असता. मेली असती केव्हाची. तुला लाजच नाहीये." असं बरंच काही-काही म्हणते. मान्य तिला ओरडते की वसुहत्या म्हणून. परंतु वसुहत्या म्हणते की "तुला लाज कशी नाही वाटत आहे? तू म्हणजे अजूनही इथे उभी आहेस. तुझ्या जागी एखादी असती तर मेली असती." परंतु आता हे कोणाला सहन नाही झालेलं आहे आणि ती म्हणते की "तुझं चारित्र्य वगैरे कसं आहे?" यावर ही बोलत आहे आपली वसुहत्या. काव्या तिथे येते मध्ये आणि ओरडते की "तुमच्या मुलीला पण इथे जर ताईच्या जागी तुमची मुलगी असती, तर तुम्ही तुमच्या मुलीला पण तोच सल्ला दिला असता का जीव देण्याचा?" तर वसुहत्या म्हणते की "खबरदार माझ्यामध्ये बोलू नको आणि माझ्या मुलीशी तर तुझ्या ताईची तुलना करूच नको." काव्या म्हणते की "तुलना होणारच नाहीये. माझी ताई खूप जास्ती मोठी आहे. तुलना होणारच नाहीये." त्यामुळे असं त्यांचं भांडण झालेलं आहे आणि वसुहत्या म्हणते की "अच्छा, म्हणजे चारित्र्यामध्ये पण फार शीलवान आहे का तुझी बहीण?" जेव्हा असं बोलते तेव्हा मग जीवा आणि पार्थ दोघेही ओरडतात. जीवा म्हणतो की "काय तुला आता माहिती आहे ना सगळं काय झालेलं आहे, तरीही तू असं काय बोलत आहे?" पार्थ पण म्हणतो, "पुन्हा तेच, 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 तेच आता बस झालं आता." परंतु आत्या काही बस करायला तयारच नाहीये. मग इकडे काव्या मस्तच बोलते आत्याला, मज्जा येणार आहे तुम्हाला बघायला. काव्या खूप चांगली बोलते आणि म्हणते की तुम्हाला ना आतापर्यंत कोणी तुम्हाला आरसा नाही दाखवलेला आहे. त्यामुळे तुम्ही बोलतच आहात, बोलतच आहात आणि फक्त ताई जर या घरी लग्न करून आली असती ना, तर तिने पण तुम्हाला काही आरसा दाखवला नसता. तिने पण निमूटपणे ऐकलं असतं. परंतु मी नंदिनी नाहीये. मी काव्य आहे आणि मी बोलून दाखवते. त्यामुळे बोलताना थोडासा विचार करायचा." असं मस्त काव्य एकदम छान बोलते. आजच्या एपिसोडमधली काव्या मला फार आवडली. हेच जर तिने हिंमत थोडी मंटामध्ये दाखवली असती तर विषयच वेगळा असता. बट असो, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं, है ना? तर काव्याशी बोलत आहे मस्त छान-छान आणि म्हणते की हे गिफ्ट गिफ्ट घेते. नंदिनी तिला थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. नंदिनी आपले अश्रू गाळत आहे, रडत आहे आणि नंदिनी थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. काव्या ते गिफ्ट घेते आणि आत्याच्या हातात देते आणि म्हणते, "हे आमच्या आईने गिफ्ट दिलंय. मान आहे ना तुमचा, म्हणून मानासाठी तुमचं गिफ्ट तुमच्यासाठी गिफ्ट दिलंय. गिफ्ट फेकायचं नाही." अशी काव्या म्हणते आणि तिथून निघून जायला लागते. तर आत्याची गिफ्ट बाजूला फेकणारच ती काव्या वापस मागे वळून बघते आणि मग आत्या ते गिफ्ट हातातच ठेवते, फेकत नाही. तर काव्याचा धाक आता सगळ्यांना बसलेला आहे आणि काव्याने तिचं दाखवलेलं आहे की ती ऐकून घेणारी नाहीये. तर काव्या तिथून निघून जाते आणि आता इथे वसुहत्या म्हणते, की "काय तुझी मोठी सून काय-काय बोलून गेलेली आहे मला?" मग तिथे विक्रम म्हणतो, की "ताई तू पण ते शांत बस ना, तू पण काय-काय बोललीस?" तर वसुहत्या म्हणते, "अच्छा तुझीच कमी होती विक्रम. मला ना या घरात राहायचंच नाहीये. मी या घरात राहणारच नाहीये. ती तुमची मोठी सून काय-काय मला बोलून गेली. आता मी फक्त आता या घरात तेव्हाच राहील जेव्हा ही नंदिनी मला माफी मागेल, माझी माफी मागेल." नंदिनी काय आपली तर माफी मागायला नंबर 1 आहे. तर नंदिनी आपले अश्रू पुसते, हात जोडते आणि माफी मागते. म्हणते, की "काव्याच्या वतीने मी तुम्हाला माफी मागते. तुम्ही घर सोडून जाऊ नका." आणि काव्याला मी समजावून सांगते. तिचं मांडलं की ती थोडीशी रागीट आहे. परंतु तुम्ही सगळे प्लीज तिला समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि मी तिची समजूत काढेल. मी तिला समजावून सांगेल वगैरे, वगैरे. परंतु तुम्ही मला जेवढं काही बोलायचं तेवढं बोला, परंतु माझ्या बहिणीला नका बोलू. मग आता वसुहत्या म्हणते, "अच्छा म्हणजे एवढं सगळं झालंय तरी तू तुझ्या बहिणीची सखी का गं?" असं त्यांचं बोलणं आहे आणि इकडे वसुहत्याला शांत करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु वसुहत्या म्हणते नंदिनीला, की "थोडी जरी शरम बाकी असेल ना तुझ्यामध्ये, तर इथून चालती हो, माझ्या नजरेपासून चालती हो." तर नंदिनी बिचारी रडत-रडत तिकडे आपल्या रूममध्ये चालली जाते. जेव्हा तिच्या मागे-मागे जातो आणि नंदिनीला खूप अनावर होतो तो सीन आणि मग ती रडत आहे खूप आणि म्हणते, की "मला आता सहन नाही होत आहे. मला माझ्या आईचा अपमान नाही सहन होत आहे. मी काय करू मला ते कळत नाहीये." आणि ती रडत राहते. नंतर ती स्वतःलाच सावरते आणि म्हणते, की "नाही, नंदिनी तुला रडायचं नाहीये. तुला स्वतःला सावरायचं आहे. तुला स्वतःला सांभाळून घ्यायचं आहे. तुला काव्याला सुद्धा सांभाळायचं आहे, घराला सुद्धा सांभाळायचं आहे. त्यामुळे तुला रडून काहीही चालणार नाही. बोलणारे बोलतातच. तुला फक्त दुर्लक्ष करायचं आहे." वगैरे, वगैरे. नंदिनी स्वतःची बडबड करत आहे. जीवा तिच्या मागे आलेला आहे. नंदिनी ऑल इज वेल, ऑल इज वेल करत आहे. जीवा तिथे येतो. नंदिनी जीवाला बघून थोडीशी दचकते. जेव्हा म्हणतो, "काय बोललीस तू? काय बडबड करतेस? ऑल इज वेल." म्हणजे सगळं ठीक आहे. म्हणजे आतापर्यंत जे जे झालंय बाहेर ते तुला ठीक वाटत आहे. हां. अगं कोणीतरी तुझ्याशी बोलतंय तर तुला पलटवार करायला हवा. तू पण उलटून उत्तर दे त्यांना. असं जीवा तिला बोलते. परंतु नंदिनी म्हणते, की कोणच बोललं मला वसुहत्याच आहेत ना, ते आपल्या घरच्याच आहेत आणि घरच्यांचं बोललेलं कुठे मनावर लावून घ्यायचं वगैरे, वगैरे. नंदिनी एकदम महान होण्याचं ज्ञान देत आहे. पण जीवा इकडे एकदम अ, जीवा म्हणजे असं कसं तिखट आहे. तो सहन नाही करू शकणार. जीवा म्हणतो, की मला जर असं कोणी बोललं असतं ना, तर मी पूर्ण घर डोक्यावर घेतलं असतं आणि मी घर सोडून निघूनही गेलो असतो. तर तो नंदिनीला समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे, की असं ऐकून घेण्याची गरज नाहीये. सेल्फ रिस्पेक्ट असते स्वतःची. कोणीही तुम्ही असा शहाणपणा करता, तुम्ही असं ऐकून घेता म्हणून लोकं तुला गृहीत धरतात. तुम्हा लोकांना अशा लोकांना गृहीत धरतात. तर नंदिनी म्हणते, "नाही, नाही, मला नाही वाटत, की मला कोणी गृहीत धरत आहे वगैरे." आणि तिथे जेव्हा हे म्हणतो, की "मी जर असतो तर मी घर सोडून गेलो असतो" वगैरे. तर नंदिनी स्माईल करते आणि नंदिनी म्हणते, तुम्ही अगदी आमच्या काव्यासारखे आहात. काव्या आणि तुम्ही जर सोबत असता ना, तर तुम्ही दोघांनी म्हणजे घराची पूर्ण वाटच लावली असती. घर पूर्ण डोक्यावर घेतलं असतं. आता याचा जीवाला थोडा राग येतो आणि जीवा तिच्यावर वापस ओरडतो आणि जीवा म्हणतो, की "हो, आम्ही असतोच असे. पण तू तू ऐकून नको घेत जाऊ ना, जेव्हा लोकं काही बोलत आहेत, तेव्हा त्यांना उत्तरं द्यायची." वगैरे, वगैरे. आणि नंदिनी ते बेडवर पडलेले जीवाचे कपडे वगैरे सावरत आहे. परंतु जीवा म्हणतो, की "आणि हे कपडे का सावरते आहे तू? अरे
"काय काय सुरू काय आहे तुझं? हे कपडे सोड पहिले." तर नंदिनी म्हणते, "तुम्ही राहू द्या, तुम्हाला नाही कळणार." आम्हा बायकांचं असंच असतं. जर मनामध्ये काही बेचैनी असली, मनामध्ये गडबड असली, तर आम्ही रूम तरी सावरायला घेतो. त्यामुळे परंतु जेव्हा नंदिनीच्या हातून कपडे घेतो आणि म्हणतो, की "मला नाही आवडत. मला माझे कपडे असेच फैललेले आवडतात, पसरवलेले आवडतात. माझ्या कपड्यांना हात नको वगैरे." असा जीवा ओरडतो तिच्यावर आणि तिच्या हातातले कपडे घेऊन तो कबर्डमध्ये ठेवून देतो. आणि ती असंच तो ओरडतो तिच्यावर. तर दुसरीकडे आपण बघतो, की काव्या पण खूप चिडलेली आहे. ती रूममध्ये येते आणि पार्थचा जो स्टडी टेबल असतो, त्यावरच्या फाइल्स वगैरे असं फाडण्याचा प्रयत्न करत आहे. सामान वगैरे खाली फेकते. जसं सामान फेकाफेक हे काव्याचं फेव्हरेट आहे. तर फाईल फाडण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यातच तिथे पार्थ येतो आणि म्हणतो, "अहो थांबा, थांबा. नेहमी-नेहमी काय तुम्ही ते वस्तू वगैरे फेकत आहे आणि प्लीज फाईल नका फाडू. ऑफिसची फाईल आहे. महत्त्वाच्या क्लायंटची फाईल आहे. काय करत काय तुम्ही?" तर काव्या तिथे थांबते आणि म्हणते, की "तुम्ही मला शांत करण्याचा प्रयत्न नका करू. तुम्ही कुठल्या हक्काने मला बोलत आहात? तुम्हाला माहिती आहे ना, की आपलं लग्न कुठल्या परिस्थितीमध्ये झालेलं आहे. त्यामुळे मला काही तुम्ही बोलायची गरज नाही. तुमचा माझ्यावर काही अधिकार नाहीये वगैरे, वगैरे. काव्या स्वतःहूनच बोलायला लागली. परंतु पार्थ जसं नंदिनी शांत आहे, तसा पार्थ शांत आहे. तर पार्थ तिला समजवण्याचा प्रयत्न करत आहे. "ठीक आहे, तुम्ही फक्त आदळआपट नका करू आणि थोडंसं लोकांनी बोललं तर थोडंसं इग्नोर करून घ्यायचं. असं शब्दाला शब्द द्यायची काही गरज नाहीये." असं वगैरे पार्थ तिला समजून सांगतोय. परंतु काव्या म्हणत आहे, की "ऑलरेडी एक नंदिनीताई घरी आहे. प्लीज नंदिनीताई बनण्याचा प्रयत्न नका करू आणि मला शिकवण्याचा तर अजिबात प्रयत्न नका करू." त्यामुळे काव्या अशी खूप चिडत आहे पार्थवर. तर पार्थ म्हणतोय, की "नाही म्हणजे कसं शांत व्हायचं?" आणि पार्थ म्हणतो, की "तुम्ही सध्या रागात आहे. तुम्ही आपला पहिले राग शांत करा. तुम्ही एक काम करा, तुम्ही 10 पर्यंत गिनती करा, उलटी गिनती करा." मग काव्य फटाफट 10, 9, 8, 7 अशी गिनती करते आणि म्हणते, की "केली मी गिनती. केला का माझा राग? नाही केला ना?" पार्थ म्हणतो, की "आता तू रागात गिनती केलेली आहेस, पण हळू शांतपणे श्वास घेऊन जर गिनती केलीस, तर जरूर तुझा राग जाईल." आणि तिथे पार्थ म्हणतो, "मला राग येतोय का? मी बघ ना किती शांत आहे. तरी तू मला वरून किती काही-काही बोलत आहे. तू माझा अपमान करत आहे. पण तरीही मी किती शांत आहे. थोडंसं तुम्हाला पण शांत राहावं लागेल. तुम्ही आय-एसची परीक्षा देत आहात. आय-एस झालेलं नाहीये. त्यामुळे एवढा रागीटपणा आणि ॲटिट्यूड नको. मी वन ऑफ द 20 टॉप 20 इंडियातला आर्किटेक्टमधला एक आहे. माझा किती इगो असणार, तरीसुद्धा मी तुमच्यासमोर राग करत आहे का? मी तुम्हाला शांततेनेच समजवण्याचा प्रयत्न करत आहे ना." आणि मग पार्थ म्हणतो, की "मी ऑफिसला जातोय. तुम्ही आराम करा." तर आणि तो फाईल घेऊन जातो आणि येताना मी खूप साऱ्या फाईल घेऊन येईल तुमच्यासाठी फाडण्यासाठी. तर तोपर्यंत हे पाणी घ्या, पाणी पिया आणि शांत व्हा. तर पार्थ तिला पाणी देतो आणि तो तिथून निघून जातो. त्यामुळे हा जो सीन आहे, हा खूप क्यूट सीन आहे. मला बघायला फार आवडेल. तर काव्याला म्हणजे पार्थच आहे जो शांत करू शकेल. तर असं वाटत आहे, की एके वेळी चांगलंच झालं, की जोड्या मिसमॅच झालेल्या आहेत. कारण एक खूप हायपर आहे, तर एक शांत आहे. त्यामुळे जेव्हा जो खूपच शांत आहे त्याला डिफेंड करायला जो हायपरवाला आहे, तो डिफेंड करेल आणि जो खूप हायपर आहे, त्याची जर लिमिट क्रॉस झाली, तर त्याला शांत करायला एक शांत पर्सन असेल. तर त्यामुळे जोड्या खूप छान झालेल्या आहेत आणि यांना येणारे एपिसोड पण होपफुली खूप चांगले असतील. आजचा एपिसोड इथेच संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये तुम्ही बघता, की शारदाला तिचा नवरा विचारत आहे, की "काव्याबद्दल तुला काहीतरी भीती वाटत आहे का? तू काव्या काहीतरी बोलली का?" तर आता शारदा सांगणार आहे की नाही ते एक वेगळी गोष्ट. तसंच नंदिनी सुद्धा काव्याला विचारत आहे, की "तू काहीतरी गाडी थांबवून बोलणार होतीस. काय बोलणार होतीस?" तर आता काव्या पण सांगते, की "नाही माहीत नाही." आणि हां, दुसरीकडे रम्या तिच्या आईला समजून सांगत आहे, की "तुला मी ते दोघे वेगवेगळे झोपले त्याबद्दल हे करायला, तमाशा करायला सांगितलं होतं. तू काय गिफ्ट घेऊन बसलेली आहेस आई. थोडंसं शांतपणे आपल्याला विचार करायला हवा. अदरवाईज त्यांना संशय येईल, की आपण नातं तोडण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना हा संशय नको यायला. आपल्याला व्यवस्थित शांतपणे सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहे आणि आपल्याला काव्याला टार्गेट करावं लागणार आहे. लवकरच काव्य आपल्या हातात असेल." तर असं रम्या आणि त्यांचं प्लॅनिंग सुरू आहे आणि दुसरीकडे आता येणारा एक नवीन प्रोमो झालेला आहे. त्यामध्ये नंदिनीची सवय रूम वगैरे बघणं, साफ करणं, तर ती कबर्ड ओपन करते. त्यामध्ये तिला गिफ्ट सापडतं याचे जिवाचे एक के आणि जे वालं लॉकेट ऑर समथिंग असं सापडतं आणि जे गिफ्ट जे काव्याच्या वाढदिवसाला काव्याने दिलं होतं जीवाला जे मातीचं असं त्यांनी हातामध्ये हात घालून एक छान शो पीस बनवला होता. तो नंदिनी बघत आहे आणि नंदिनी बघून म्हणते, की जे आणि के. जे फॉर जीवा. के कोण आहे? तेवढ्यात जीवा तिथे येतो. तो बघतो. तो थोडासा घाबरतो. तो तिथे तिच्या हातातून गिफ्ट घेतो आणि नंदिनी म्हणते, की के पासून तुमच्या लाईफमध्ये कोणी होती का? जीवा म्हणतो, "हो, होती." मग नंदिनीला थोडा शॉक बसतो आणि नंदिनी विचारते, "काय नाव होतं तिचं?" तर तुम्हाला प्रोमो म्हणजे इंटरेस्टिंग असणार आहे अपकमिंग. जीवा ऑफ कोर्स सांगणार तर नाही, की काव्या नाव होतं. तो काहीतरी वेगळं नाव सांगेल केपासून मोस्ट प्रोबॅबली. पण नंदिनीला हे आयडिया असणार आहे आता, की जीवाच्या लाईफमध्ये ऑलरेडी कोणीतरी होतं आणि मे बी आता तिला हे वाटेल, की जीवानी त्याची लव्ह लाईफ सॅक्रिफाईस केलेली आहे त्यामुळे. तर तुम्हाला आजच्या एपिसोडचा अपडेट कसा वाटला मला कमेंट करून जरूर सांगा आणि येणाऱ्या एपिसोडच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.